परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या संवाद मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आणि आपल्या सांगली जिल्ह्यातलं भाजपचं एक झंझावात असं नेतृत्व आपण यांच्याकडे बघतो हे आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब. खरं साहेब, तुम्ही जरचे जरी विधानसभा सदस्य जरी असला तर आमच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचं पालकत्व तुमच्याकडे आहे आणि ते तुम्ही व्हावं असं या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो. खरं तर तुम्ही आल्यामुळं एक ऊर्जा या निमित्ताने येते. मी खरं बोलतोय मनापासून बोलतो. राजकारणामध्ये अनेक स्थित्यांतर होत असतात. कधी कोण कुणाचं आयुष्यभराचा शत्रू आणि कोण कुणाचा आयुष्यभराचा मित्र असं असत नाही. काय का शेठचा आमचा संघर्षाचा पण गेला. आदरणीय भाऊ आमदार होते त्यावेळी एकमेकांच्या विरोधात उभा राहण्यापर्यंत एकमेकांच्यावर टीका करण्यापर्यंत या गोष्टी झाल्या. परंतु इलेक्शन पुरत्या सगळ्या गोष्टी ठेवाव्यात आणि चांगल्या कामासाठी एकत्र द्यावं ही भूमिका पडळकर साहेबांची असल्यामुळं नंतरच्या काळामध्ये ज्या ज्यावेळी आमचं एकमेकांशी बोलणं झालं, आमच्या भेटी होत गेल्या, त्यावेळी जरी आम्ही विविध पक्षात जरी असलो तरी परंतु कधीही एकमेकांच्यावर तिरस्कार आणि मनभेद आम्ही कधी ठेवले नाही. त्यामुळे ज्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जायचा विचार केला आणि त्यावेळी आदरणीय शेठच्या कानावरती आम्ही तो विषय घातला, त्यावेळी त्यांनी सांगितले की कुठलंही माझ्या मनात किंतु परंतु नाही, एकच आट असणार आहे की जिथं कमळ असेल किंवा जिथं भारतीय जनता पार्टी असेल तिथं तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्या पक्षाच्या विचारधारेवरती उभा राहायचं. जे करून येईल त्या सगळी कामं तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे आणि विश्वासानं आणि सक्षमतेनं आपण पक्ष वाढवूया असं मनाचा मोठेपणा दाखवून आले हे नेते आहेत. त्यामुळे आज त्यांची उपस्थिती ही तुम्हाला आमच्या दृष्टिकोनात फार महत्वाची असेल. या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करणारे तालुक्याचे अध्यक्ष राजीभाऊ इथे उपस्थित आहेत, ज्यांनी या मेळावा घेण्यामध्ये अत्यंत चांगली भूमिका पार पाडली. सचिन भैया असतील, आदरणीय आमचे पिंटू भाऊ असतील. या व्यासपीठावरती या पंचक्रोशीतील अनेक या जिल्हा परिषद गटातले अनेक सरपंच उपस्थित आहेत, काय माजी सरपंच इथे उपस्थित आहेत, उपसरपंच आहेत, काय सोसायटीचे चेअरमन असतील, आजी माजी ग्रामपंचायती सदस्य असतील, सोसायटीचे सगळे इथं आजी माजी सदस्य असतील. आजपर्यंत आदरणीय सदाशिव भाऊ असतील, आमच्यावरती प्रेम करणारे, त्याचबरोबर भाजपवरती प्रेम करणारे, आदरणीय शेठच्यांच्यावरती प्रेम करणारे, हे सगळे अनेक चांगले महत्वाचे गावगाड्यामध्ये अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे उपस्थित असलेले सगळे मान्यवर तुम्ही इथे उपस्थित आहेत. विशेष करून महिला आघाडीच्या आमच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या आमच्या सहकारी आमच्या भगिनी आदरणीय अंबिका हजारे भाभी, त्या सुद्धा या निमित्ताने इथे उपस्थित आहेत. तालुक्याच्या अध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम करणाऱ्या आमच्या कुलकर्णीताई इथं उपस्थित आहेत. या व्यासपीठावरती उपस्थित आहे, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले तुम्ही सगळे मान्यवर पत्रकार मित्र. खरं तर विटा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एखाद्या जिल्हा परिषद गटाचा मेळावा आपण घेत असताना इतके कार्यकर्ते जमतील का नाही अशी शंका ज्यांच्या मनात होती त्यांना या गर्दीनं आता सक्षम आणि चांगल्या पद्धतीचं उत्तर दिलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या निमित्ताने. खरं पाहिलं तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळी आपण विधानसभेच्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभा राहिलो, खरं त्यावेळी आपण सगळे म्हणत होतो सांगावा आलाय आदरणीय शेठनी त्यांच्या परीने. आता हे कसं एवढं स्पष्ट बोलणं बरोबर नाही, परंतु काय गोष्टी आमच्या ठरल्या होत्या आणि काय गोष्टी घडायच्या निमित्तानं आम्ही सगळेजण एकत्रित काम करायचा प्रयत्न करत होतो. म्हणून मागच्या दोन्ही निवडणुकीचा जर तुम्ही संदर्भ बघितला, 19 असेल किंवा विधानसभेची 24ची निवडणूक असेल, आम्हाला मस्त एकमेकांना वाटत होतं की इथं बदल झाला पाहिजे. इथं जे कुचकं नाचकं नेतृत्व आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. जे नेतृत्व विकासापेक्षा अडवण्याचं काम करतंय, शासकीय यंत्रणेला बरोबर घेऊन कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतंय. कुठेतरी माझ्यासारखा शाणा कोण नाही, मला ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे माझ्या शाणपणा व्यतिरिक्त कुणालाच काही कळत नाही आणि सत्तेमध्ये मी असलो म्हणजे माझ्यासारखा माणूस कोण शाणा नाही असं मानणारं जे नेतृत्व होतं, या नेतृत्वाला आपल्याला कुठेतरी थांबवून सर्वसामान्य जनतेमधला
सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं विकासाभिमुख नेतृत्व किंवा या मतदारसंघाच्या अडीअडचणी जाणून घेणं आणि ह्या मतदारसंघामध्ये विकासाचा बॅकलॉग भरण्याच्या निमित्तानं एक चांगले नेतृत्व पुढे आलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करायला प्रयत्न करत होतो. पण दोन्ही निवडणुकीत असं झालं की आम्ही एका पक्षात आणि आदरणीय शेठ एका पक्षात. त्यामुळे काही गोष्टी मनात असून सुद्धा वेगळ्या पद्धतीनं आम्हाला काय करता आल्या नाही आणि त्याचा तोटा शेठ असा होत गेला की अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते या सगळ्या आमच्या काही चुकीच्या निर्णयामुळं किंवा योग्य निर्णय घेताना थोडं घेऊ का नको मागं पुढं असं काही झाल्यामुळं या लोकांची फार मोठी फडफड झालेली आहे. त्यामुळे एक चित्र असं या मतदारसंघामध्ये बनवलं गेले की ग्रामीण भागामध्ये तुमच्या आम्हाला मानणाऱ्यांची संख्या कमी आहे, तुम्हाला आम्हाला मानणारे लोक इथं नाही आहेत, ते सक्षम नाही आहेत, अशी चित्र या निमित्तानं जिल्ह्यात आणि ह्या मतदारसंघात करायचा प्रयत्न काय आपले विरोधक करतात. पण तुम्ही बारकाईने जर बघितलं तर जवळजवळ 66 ग्रामपंचायतीपैकी जवळजवळ 26-27 ग्रामपंचायती आज सुद्धा तुमच्या आमच्या नेतृत्वाखाली इथं सरपंच आणि काही सोसायटी असतील का इथं या निमित्तानं आजपर्यंत आपण केलेलाही आपल्याला माहिती आहे. तेव्हा ते लोक इथं चांगल्या पद्धतीने काम करतात. काही मागच्या वेळी आपण चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवली, अचानक त्यावेळी आपण अपक्ष म्हणून काय निवडणूक लढवायचा प्रयत्न केला, काय आपल्या सीटांची 50-100 मतामध्ये मागे पुढे गेल्या, काही चिन्हामध्ये गोळ झाले, अचानक निर्णय केल्यामुळे काही गोष्टी आपल्या चुकी झाल्या. पण संजय मोहिते पंचायत समितीला भालुनी जिल्हा पंचायत समिती गणातून त्यावेळी निवडून आले. काही ऐतिहासिक काय थोड्याफार पक्षपातानं पडल्या, परंतु आपण आपल्या परीनं या मतदारसंघामध्ये विरोधकाची भूमिका सक्षमपणे चांगल्या पद्धतीनं वटवायचा आजपर्यंत प्रयत्न केला. जरी आपण इथं विरोधक जरी असलो तरी परंतु कार्यकर्त्यावरती अन्याय होतोय, कार्यकर्त्याला कुठं अडचण येते तिथं वेळोवेळी आपल्या माध्यमातून सगळ्यांच्या माध्यमातून आपण आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडे असं आहे की आपल्या कार्यकर्ता तसा सरळ मार्गी कार्यकर्ते इथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना तुम्हाला लक्षात येईल काम धंदा व्यवसाय कुटुंब बसलेलं जाणं, 2 नंबरमध्ये कुठं भाग घेणं नाही, लफड्या भानगडीत पडायचं नाही आणि मग अशा ह्याच्यामध्ये नेता सरळ कार्यकर्ते पण सरळ आणि मग राजकारणामध्ये जे तिड्याचं राजकारण असते त्याच्यामध्ये आपले कार्यकर्ते कमी पडतात. त्याचं उलटं काम आहे. पारावरती गावागावात जर फिरला तर बिनकामाचे रिकामटेकडे 2 नंबरमध्ये काम करणारे आणि आव्हान ज्याला ठेंगे वाटतं बोलण्याचं असे सगळे कार्यकर्ते विरोध पाडले. त्यामुळे असं एक नेरेटिव्ह या निमित्तानं ते सेट करतात की ह्यांचं पोलीस स्टेशनला काही चालत नाही, ह्यांचं वरती कोण वाली नाही, यांना प्रशासनामध्ये कोण विचारत नाही, मग तुम्ही रात्री फोन केला अपरात्री फोन केला तर ते फोन उचलत नाही, तुम्हाला संपर्कात ते ठेवत नाही, तुमच्या निवडणुकीला ते मदत करत नाही, विधानसभेची निवडणूक सोडली तर परत हे करत नाही. अशा जे नेरेटिव्ह शेड या निमित्तानं केले विचार तुम्हाला वेगळा सांगायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये दुर्दैवानं आपले कार्यकर्ते पण बळी पडले. आपल्या सगळ्यांना माहिती अनेक सरपंच इथे उपस्थित आहेत, काही इथं समोर पण काही कार्यकर्ते उपस्थित आहेत. ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या त्यावेळी विक्रम आपण आपल्या परीनं साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारे आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला काही ना काहीतरी मदत करायचा प्रयत्न केला. जी यंत्रणा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपल्या परीनं संस्थेतली असेल आणि काय असेल कार्यकर्ते जोडून देणं असेल, तुमचं पॅनल व्यवस्थित लावण्याच्या निमित्तानं असेल, अगदी तुमची अर्ज भरायची सुद्धा यंत्रणा आपण आपल्या परीनं ताकदीनं आपल्या इथं आपण ती उभा करायचा प्रयत्न केला. तरी देखील आज सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला असं वाटतं राहून की आपण कुठं कमी आहोत. मग आता जर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला असेल की ज्या भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, आज आपले पालकमंत्री आहेत, इथे इतके झुंजार आणि सक्षम असे नेतृत्व गोपीचंद पडळकर साहेब आहे, इथं आपण तुम्ही आम्ही सगळेजण बीजेपीच्या माध्यमातून काम करतोय. मागच्या नगरपालिकेचा महाराष्ट्रातला एकूण जर तुम्ही रिझल्ट बघितलं तर तिथं भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला आहे. आज झालेल्या निकालामध्ये तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर जवळजवळ 29 पैकी 26 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं आज पूर्णपणे सत्ता या निमित्ताने येते. एवढं सगळं मॅन्डेट किंवा एवढं सगळं असताना मग उगाच आपला मनात असलेला न्यूनगंड बाजूला ठेवून पुन्हा एकदा आपल्याला सक्षमपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात करण्याच्या निमित्तानं आज आम्ही शेठ तुम्हाला सामोरे जातोय की आम्ही बरोबर आहोत, आम्ही तुमच्या बरोबरीने काम करणार आहोत, काही तुम्हाला अडचण येईल त्याच्यामध्ये आम्ही सक्षमपणे तुमच्या पाठीमागे उभा राहतो. पण आपल्याला ह्या निवडणुका ह्या ताकदीनं करायच्या. उमेदवारी संदर्भात काही जणांनी आपल्याकडे मागणी केली, काही जणांनी सगळ्यांना भेटून गेलेले आहेत. उद्या आता सांगलीमध्ये मुलाखती आहे
तर त्या मुलाखतीच्या निमित्तानं जी इच्छुक आहेत, जे जिल्हा परिषदेला असतील, पंचायत समितीला असतील, ते इच्छुक येतील, आपापल्याकडे मुलाखती देतील, त्याच्यामध्ये सरस निरस बघून जो कसं कॉम्बिनेशन पण बघितलं पाहिजे, जिल्हा परिषदेला कुठल्या गावामध्ये उमेदवारी जाते, त्यामुळे पंचायत समितीला कुठे दिले पाहिजे, देत असताना तो बाबा गावाला कुठलं गाव असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी 2-3 दिवसात शेट वगैरे आम्ही बसून चांगल्या पद्धतीत निर्णय करू. पण एकदा जर निर्णय झाला आणि ताकदीनं जर आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवायची असेल तर मात्र तुम्ही स्वतःच्या मनातील मरगळ काढून सक्षमपणे ह्यावेळी ग्रामीण भागामध्ये आपण कसं पुढे येऊ आणि आपला गट कसा सक्षम करू यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. ही भूमिका मांडण्यासाठी खरं तर आज आम्ही करतो. त्यामुळे हा संवाद साधायचा आहे, तो विचाराचा संवाद साधायचा, हा संवाद साधायचा आहे, तो एकीचा संवाद साधायचा, हा संवाद साधायचा की आपल्याला सगळी मरगळ झटकून पुन्हा एकदा सक्षमपणे आपल्याला ह्या राजकारणामध्ये समोर जायचं. ह्यासाठी आजचा मेळावा आपण केला. आज आपला मेळावा इथं होतोय, उद्या आम्ही नागेवाडी जिल्हा परिषद गटाचा मेळावा घेतोय, त्यानंतर लेंगऱ्यामध्ये आम्ही परवा रविवारी संध्याकाळी लेंगरे जिल्हा परिषद गटाचा मेळावा घेतोय, मागच्या 8-10 दिवसापूर्वी आळसण जिल्हा परिषद गटाचा आम्ही मेळावा घेतला आणि लागलं तर एखादा मोठा मेळावा तिथं संयुक्तरित्या घ्यायचं आमचं नियोजन आहे. शेतना मिळतोय वेळ, त्या पद्धतीने आम्ही या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय. हे करत असताना भूमिका सचिन आपली अशी आहे की सगळ्यांनी बरोबर जायचं आहे, मनामध्ये किंतु परंतु नाही, कोण कुणाचा कुठला हा ह्याचा का त्याचा असलं काय नाही, सगळ्यांनी मन मोकळेपणानं सक्षम आणि चांगल्या पद्धतीने या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं. नगरपालिकेच्या निवडणुकीला काय झालं पेक्षा आता पुढे काय करायचं हा विषय आमच्या दृष्टिकोनात महत्वाचा आहे. साधा विषय 55 वर्ष म्हणजे 11 निवडणूक आम्ही लढल्या. 11 निवडणुकीमध्ये कायम 2/3 पेक्षा जास्त बहुमत घेऊन आम्ही विटा नगरपालिकेमध्ये विजयी होतो. 55 वर्ष म्हणजे काय आता बोलायला 1 सेकंद सुद्धा लागत नाही, पण 55 वर्ष म्हणजे 3-3 पिढ्या नेतृत्व आपण तिथलं केलं. तो जर हा तर लोकांना बदल अपेक्षित असतो, काय चुकीच्या नवीन काही संकल्पनाच्या निवडणूक येतात त्या तिथे येतात. मगाशी म्हणलं तसं मतभेदाचं राजकारण तिथं काय घडत असतं. काही लोक नको त्या कारणासाठी आपल्यापासून लांब जात असतात. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या. त्याला अर्थकारण सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घडले की तुम्हाला सगळ्यांना माहिती की विटा नगरपालिकेचं मतदान होणे म्हणजे आता फार मोठी गोष्ट असं मतदारांना वाटायला लागले. माझ्या मते शेठ पुढच्या वेळी बिन सांगता माणसं विट्यात मतदान लावतील अशी एक परिस्थिती बिन सांगायला सुद्धा लागणार नाही विट्यात मतदान केली. कारण की 2016ला विट्यामध्ये 32,000 मतदान होतं. विटा नगरपालिकेला 2016ला 32,000 मतदान होतं. आजच्या निवडणुकीला 48,000 मतदान आहे. आम्हालाच कळलं की लोकसंख्या कुठे एवढी मोठ्यात वाढली. आज जर विचार केला तर बाहेरनं येणाऱ्यांची संख्या किंवा असं काय मतदान विट्यामध्ये लागले की ते या विटेकरांना पण माहित नाही की ही विट्यात वागलेली नाही, अशी परिस्थिती सगळ्या आहे. त्यामुळे ह्या सगळ्या निकालाचं विश्लेषण करत असताना मानसिक दृष्ट्या आम्हाला 100% माहिती की आम्ही प्रामाणिक लढलोय, प्रामाणिकपणे आपण सामोरं गेलोय. भारतीय जनता पार्टीने मला लागत ती मदत केली. अगदी 4-6 महिन्यापूर्वी प्रवेश करून सुद्धा शेठ असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय मुख्यमंत्री असतील, आदरणीय प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांनी सरळ सांगितलं की विटा नगरपालिकेच्या निमित्तानं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीत निर्णय घ्या, पाहिजे ते उमेदवार द्या, चांगल्या पद्धतीने निवडणूक करा. ते स्वतः सगळे त्याच्यामध्ये होते. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे 100% ऋणी आहोत. आम्हीच कुठेतरी कमी पडलो असेल, पक्ष नक्की कुठेही कमी पडला नाही, तर त्या पराभवाचं काय कमी जात असेल ते आमच्यावर टाकला. पण इथून पुढच्या काळामध्ये जिल्हा पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र त्याच्याबद्दल कुठलीही वाच्यता न करता आपण सकारात्मक पद्धतीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाऊया आणि ताकदीनं आपण निवडणूक करूया. कारण की आत्ताची जी वेळ आहे ती आपल्यासाठी फार महत्वाची वेळ. कारण की जोपर्यंत आपण ग्रामीण भागामध्ये त्यांना आपण थांबवत नाही, त्यांना जेरी आणत नाही, तोपर्यंत त्यांच्यात आता जी उगाचच म्हणतो नाही एक अहंभाव तयार झालाय, एक अहंकार या निमित्ताने तयार झालाय की मला कुणीही कुठेही थांबवू शकत नाही. तो अहंकार जर आपल्याला थांबवायचा असेल तर ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं इथं काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं आदरणीय शेठनी येणं, या सगळ्या लोकांनी आपण एकत्र येणं हा एक सकारात्मक आपण संदेश या निमित्तानं देतोय की आम्ही सगळे एक आहोत. दीड तो उमेदवार जो भारतीय जनता पार्टीचा असेल, कमल चिन्हावरती असेल, त्याला सक्षम आणि चांगल्या पद्धतीने ताकद देणं आणि ताकदीनं त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं हा विषय आपल्या दृष्टीकोन महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आपण कामाला लागेल. आपल्या सगळ्यांमध्ये इतके प्रश्न आहेत. आज आपण जर
जर विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर फक्त एक वर्ष आणि एका दुसऱ्या महिन्याचा कालावधी झाला. पण जर विधानसभेच्या जर आपण रोज पेपरला जर वाचलं तर काही ना काहीतरी विकासाची बातमी या निमित्तानं नवीन नवीन संकल्पना ज्या ज्या गोष्टी शेठनी तिथं लोकांना शब्द दिले होते ते प्रत्येक शब्द पूर्ण करण्याच्या निमित्तानं आज आपल्याला तिथं रोज बघायला मिळतात. MIDCचा प्रश्न होता, तिथला पाण्याचा प्रश्न होता, तिथले अनेक असे छोटे मोठे प्रश्न होते की वर्षानुवर्ष मी म्हणतो पिढ्यानपिढ्या जे प्रलंबित प्रश्न होतं ते सोडवायच्या निमित्ताने शेठने अगदी अग्रेसरप्रमाणे भूमिका मांडली आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांनी फार मोठं काम केलं. मग एका बाजूला सत्तेमध्ये असताना ते जर एवढं चांगलं काम करत असतील तर आपला इथं आमदार पण सत्तेमध्येच आहे. मग त्यांना ह्या कामाचे किंवा आपल्याकडे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये त्यांना कोणी थांबवलंय का, त्यांना कोणी अडवलंय का, त्यांना कोण म्हणते का करू नका, असा प्रश्न तुम्हाला आला. ज्या 6व्या टप्प्यासाठी इतकी मोठी प्रतिष्ठा लागली पाण्यासाठी आज अशी परिस्थिती आहे की त्याचं काम थांबलेलं आहे. पाईपा पुरण्याव्यतिरिक्त अजून कुठलंही काम तिथं चालू नाही. येता जाता तुम्ही बघताय. उलट मधल्या काळामध्ये ज्यावेळेला खरीपाचा हंगाम आपला चालू झाला मधल्या काळामध्ये त्यांनी सगळी पाईपलाईन लेईंग करण्यासाठी सगळीकडे खोदून टाकले. अगदी सगळीकडे सगळे चरी मारले सगळे झाले. काही काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईप पडले. पण कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नसल्यामुळं किंवा कॉन्ट्रॅक्टर तिथे काम नसल्यामुळं यावेळी खरीपाचा हंगाम किती तर शेकडो एकर शेतकऱ्यांचे शेत मोकळं पडले अशी परिस्थिती या निमित्तानं. आम्ही तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो की तुम्ही मागून म्हणून मागाशी म्हणलं तुम्ही पालकत्व ह्या मतदारसंघाचं घ्यावं. असे जे प्रश्न आहेत हे सोडवण्याच्या निमित्तानं तुम्ही थोड्या आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे. कारण की ह्यांची ताकद पुरते का नाही असा प्रश्न या निमित्तानं आम्हाला म्हणतायत आम्ही मुख्यमंत्री माझ्या पाठीशी आहेत, उपमुख्यमंत्री माझ्या पाठी बरं. पण हे जे प्रश्न आहेत की ज्याच्यातून मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यात काही काम त्याच्यात होतं. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं खानापूरला मिनी MIDC, आटपाडीला MIDC. आज काय प्रश्न 6 वर्षात त्याच्यावर आवाज सुद्धा नाही. शेठनी RTO ऑफिस जर ना RTO ऑफिस शेठनी मंजूर करून आणलं. माझ्या मते त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये त्यांचे वडील आमदार असताना त्यांनी सांगितलं होतं की आपल्या ह्या खानापूरला किंवा खानापूर भागामध्ये एखादा RTO ऑफिस या निमित्तानं चालू करायचं. माझ्या मते ह्या गोष्टीची त्यांना आठवण सुद्धा येत नसेल. ती गोष्ट जर का शेठ ताकदीनं आणून करून देत असतील तर आपल्या भागात पण आपल्याला करणं गरजेचं. आपल्याला परवा शेठनी ज्यावेळी मोहिला कार्यक्रम झाला तेव्हा आपल्या भागाला अनेक सरपंचांनी त्यांना ह्या विषय डोंगरीचा जो विषय डोंगरीमध्ये समावेश करण्याच्या निमित्तानं अनेक गावं वंचित आहेत. ज्या गावामध्ये त्यातल्या आपल्या विचाराच्या कार्यकर्त्यांची सत्ता आहे जिथं जिथं आपले सरपंच आहेत तिथलेच गावांना त्यांनी डोंगरीमधनं वंचित ठेवलं आणि आपल्यावरती तसं म्हणतात अन्याय केल्यानंतर वावर ठरणार अशी परिस्थिती आहे. मग गेल्या वर्षाच्या वर्षामध्ये आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काय काम केलं त्याच्यासाठी काय पाठपुरावा केला असा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा. परवा शेठनी सांगितलं की विधान भवनामध्ये येत्या अधिवेशनामध्ये जोपर्यंत ही सगळे गावांना या वंचित गावांना जोपर्यंत डोंगरीमध्ये समावेश होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं तिने आपल्याला सांगितलंय. असं काम करणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. ते आपल्याला कमतरता आहे. भविष्यात बघूया शेठ की पुढच्या वेळी काय तर नवीन चांगला निर्णय करून काय तर चांगलं घडेल. कोण आमदार होतोय पेक्षा तो भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला पाहिजे. कोण आमदार होतोय त्यापेक्षा तो ह्या सगळ्या कामाला न्याय देणारा आमदार पाहिजे आणि कोण आमदार होतोय पेक्षा त्यानं आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा कार्यकर्ता तो पाहिजे. ही भूमिका ठेवून तुम्ही आम्ही सगळेजण कामाला लागलो तर मला खात्री आहे की नक्कीच आपल्याला या निमित्तानं चांगलं काम करता येईल. ही निवडणूक आहे ही नेत्यांची निवडणूक आहे ही आता कार्यकर्त्यांची. आता नेत्यांची निवडणुका विधानसभेच्या ज्या असतात नेत्यांच्या निवडणूक असतात. आता इथे कार्यकर्त्यांची निवडणूक. त्यामुळे मी कार्यकर्त्याला जे काही उभा राहतील त्या कार्यकर्त्यांना आम्ही सर्वजण मिळून शब्द देतो की तुम्हाला एकटं पाडून देणार नाही. तुम्ही एकटे नसणार आहे तर सर्व साम दाम दंडभेद लागती शक्ती युक्ती जे काय आपल्याकडे यंत्रणा आहे ही सगळी यंत्रणेसह तुमच्या पाठीशी आम्ही असणार आहे हा शब्द या तुम्हाला देतो. पण मानसिक दृष्ट्या कुठेही न खचता आपल्याला ह्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी भविष्यात चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून तुम्ही सगळेजण आपण एकत्र दिला. खरं तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. आपल्याला हिंदू याच्यामध्ये 2च राजे झाले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज की ज्यांचं नाव घेतल्यानंतर आज सुद्धा आपली छाती
स्फुरण येते मोठ्या प्रमाणात. तर आज ह्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं त्या दिनाचं औचित्य साधून आज आपण पण अशी शपथ घेऊया की आपल्याला भविष्य काळामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी एक दिलाने आणि एक मताने काम करूया ही या निमित्तानं आपण सगळ्यांनी वचन घेऊया आणि त्या दृष्टिकोनात कामाला लावूया. एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या निमित्तानं आदरणीय मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, आपले सगळे आमदार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून जमल त्या पद्धतीनं जमल त्या याच्याप्रमाणे ताकदीनं तुमच्या पाठीमागे राहायचा शब्द मी यांनी देतो आणि माझं लागलेलं मनोगत इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.